हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण पाहणार आहोत MS सेट 2023 अंतर्गत पेपर 2 पॉलिटिकल सायन्स हा विषय. मागील काही दिवसापासून आपण राज्यशास्त्र हा विषय महाराष्ट्र सेट 2023साठी आपण तयारी करत आहोत. ठीक आहे, तर आज आपण याच्यामध्ये युनिट 7 इन्स्टिट्यूशन इन इंडिया जे काही आपण सुरू केलं होतं मागच्या 2 दिवसापासून, त्यातील तिसरा पॉईंट प्रस्तावना, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचा आपण प्रिपरेशन थ्रू MCQ यातून आढावा घेणार आहोत. ठीक आहे, तर त्या अगोदर आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सेट पेपर 2 यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म काय प्रोव्हाइड करत आहे. तर या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल असतील. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला फुल सिलेबस नोट्स भेटतील, फुल सिलेबस मॉक टेस्टही भेटतील, तसंच सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ सोल्युशनही आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला या कंप्लीट कोर्ससाठी आपल्याला या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. ठीक आहे, त्याचबरोबर ग्लोबल ऑनलाईन ॲप हे देखील तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर ही आपली नवीन बॅच आहे आणि लवकरच स्टार्ट होत आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घेऊन राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र सेट एक्झाम क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर यासाठी आपली फीस काय आहे, तर याची फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 30% डिस्काउंट होऊन डिस्काउंटनंतर फी असणार आहे 7,000 रुपये. त्याचबरोबर जर तुम्ही पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असाल तर त्याबरोबर तुम्हाला पेपर फर्स्ट हा बिलकुल फ्री भेटणार आहे. ठीक आहे, तर चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला. तर महाराष्ट्र सेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप महाराष्ट्र सेट एक्झाम पॉलिटिकल सायन्स याचा सिलेबस आहे 1 ते 10 पॉईंट्स आहे. त्यापैकी आपण युनिट 7 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा पॉईंट आपण सुरू केलेला आहे. त्यापैकी आज आपण थर्ड पॉईंट फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यामध्ये काय काय अंतर्भूत होतं, तर त्याच्यामध्ये प्रिएम्बल आहे, फंडामेंटल राईट्स आहेत अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. तर ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला तर मग आज आपला पहिला प्रश्न पाहूया. ठीक आहे, तर प्रश्न पहिला असा आहे की हू अमंग द फॉलोइंग टर्म द प्रिएम्बल ॲज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्रस्ताविकेला, म्हणजे जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आहे, प्रिएम्बल आहे, त्या प्रिएम्बलला संविधानाचे ओळखपत्र किंवा आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून असं संबोधलेलं आहे. ठीक आहे, तर हा सरळ फॅक्च्युअल डाटा की आपला हा माहिती असला पाहिजे, जेणेकरून कोण मागाशी आपण मागच्या लेक्चरला आपण पाहिले होते की त्याच्यामध्ये आपल्याला काही वादविवाद होता, घटनाकारांनी काही गोष्टीवर टीका केली होती, त्यापैकी त्यातला असा हा चांगल्या काही गोष्टी टीका केलेल्या आहेत, काही लोकांनी चांगल्या टीका केल्या, त्यापैकी ही एक टीका म्हणून पाहिली जाते. तर त्याच्यामध्ये कोण आहे, तर NA पालखीवाला म्हणजे नाना पालखीवाला, पंडित नेहरू, डॉक्टर BR आंबेडकर का डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापैकी कुणी भारतीय राज्यघटनेला संविधानाचे ओळखपत्र असं म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर आहे A, नाना पालखीवाला यांनी यांनी संविधानाचे ओळखपत्र म्हणून असं संबोधले. तर ठीक आहे, तर संविधानाची प्रस्तावना म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना प्रियांबल काय, तर प्रस्तावना या शब्दाचा अर्थ संविधानाचा परिचय किंवा प्रस्तावना आहे, कारण त्यात घटनेचा सारांश आहे. ठीक आहे, तर प्रस्तावना ही पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. मागच्या आपण लेक्चरला उद्दिष्टांचा ठराव ही काय कन्सेप्ट आपण पाहिली होती, उद्दिष्टांचा ठराव कधी ॲक्सेप्ट केला की उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडले, ह्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे, जो 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारलेला होता. आणि त्यामध्ये NA पालखीवाले जे होते प्रख्यात कायदेतज्ञ आहेत, त्यांनी प्रस्ताविकेला संविधानाचे ओळखपत्र असं म्हणून संबोधले आहे. ठीक आहे, तर प्रस्ताविका सरनाम्याचे तत्व, सगळ्यात पहिल्यांदा घटनेला प्रस्ताविका देण्याची पद्धत कोणाची आहे, तर सर्वात पहिल्यांदा प्रस्ताविका देण्याची पद्धत ही अमेरिकेची आहे. प्रस्ताविकेत घटनेचा सारांश अर्थ दिलेला असतो. ठीक आहे, तर वी द पीपल किंवा वी द नेशन ह्या नानी पालखीवाले हे जे आहेत कायदेतज्ञ, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका ही एक आयडेंटिटी कार्ड आहे. ठीक आहे, त्याचबरोबर KM मुन्शी यांनी भारतीय गणराज्य कुंडली असं त्यांना म्हटलेलं आहे. ठीक आहे, भारतीय गणराज्य कुंडली किंवा होरोस्कोप म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. आता ज्या पद्धतीने आपल्याला नानी पालखीवाल्यांचा उल्लेख केलेला त्या पद्धतीने तुम्हाला KM मुन्शी यांनी काय म्हटले हे देखील विचारले जाऊ शकते. तर होरोस्कोप म्हणजे भारतीय गणराज्याची ती एक कुंडली असं म्हटलेले. त्याचबरोबर ठाकूरदास भार्गव जे होते त्यांनी याला म्हणजे प्रस्ताविकेला घटनेचा आत्मा तसेच घटनेच्या मूल्यमापनासाठीची जी काही फूटपट्टी आहे असं त्याला म्हटलेलं, म्हणजे सर्वात मौल्यवान भाग आणि घटनेची चावी आहे असं देखील ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर घटना किंवा प्रस्ताविका ही नेमकी काय आहे, प्रस्ताविका ही भारतीय राज्यघटनेला जोडलेली
जोडलेली काय आहे तर उद्देशपत्रिका किंवा प्रस्तावना आहे. ठीक आहे, तर ह्या संविधानाच्या अधिकाराचा स्रोत काय, ह्याची अथॉरिटी कोण आहे तर प्रस्ताविकेत 4 घटक आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय येतं, अथॉरिटी असेल किंवा त्याचे आदर्श कोण आहे, त्यांची आकांक्षा काय किंवा स्वीकृत कधी केली, अशा ह्या गोष्टी चार आहेत. ठीक आहे, तर संविधानाच्या अधिकाराचा स्रोत कोण आहे तर भारतीय लोक हे घटनेचे स्रोत आहेत. ठीक आहे, म्हणजे संविधान ही कुणासाठी आहे तर भारतीय लोकांच्यासाठी आहे. त्याच्यामुळं या प्राधिकाराचा स्रोत, ह्या संविधानाचा स्रोत हे भारतीय लोक आहेत. त्याचबरोबर भारतीय राज्याचे स्वरूप कसे आहे किंवा भारतीय जनतेचे स्वरूप, नेचर ऑफ इंडियन स्टेट कसं आहे तर त्याचं स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक गणराज्य म्हणून भारत असेल असं त्याचं स्वरूप आहे. त्याचबरोबर ह्या संविधानाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत तर संविधानाची उद्दिष्ट ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशा प्रकारची ही उद्दिष्ट आहेत. आणि शेवटी असे की संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती आहे तर 26 नोव्हेंबर 1949 ही संविधान स्वीकारण्याची तारीख आहे. ठीक आहे, तर याच्यावर आपण थोडीशी संविधानाची उद्देशपत्रिका हे आपण थोडंसं पाहू, थोडंसं रिवाईज म्हणून तुमच्यासाठी. ठीक आहे, तर आपली प्रस्ताविका काय सांगते किंवा आपली उद्देशपत्रिका काय तर आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. ठीक आहे, तर ही अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेची आपली उद्देशपत्रिका किंवा सरनामा किंवा प्रस्तावना आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्हाला ज्या काही गोष्टी प्रस्तावनेविषयी आहेत त्या आपल्याला कळल्या असतील. तर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता शब्द 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती जी की 1976ला झाली, त्या कायद्याने 76 झालेल्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत जोडलेले नाही. म्हणजे 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने नवीन कुठले तर 3 शब्द ॲड केलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक असा शब्द आहे की तो ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स वॉज नॉट ॲडेड इन प्रिअम्बल बाय द 42nd अमेंडमेंट ॲक्ट 1976. ठीक आहे, तर विच ऑफ दिस वर्ड सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी या रिपब्लिक. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर असं आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976मध्ये प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या 3 शब्दांचा काय करण्यात आलेला समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे काही एकमेव झालेली घटना दुरुस्ती आहे. प्रिअम्बलमध्ये आत्तापर्यंत झालेली कुठली घटना दुरुस्ती तर एकमेव घटना दुरुस्ती आहे. म्हणजे प्रस्तावनेत 42व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1976ला त्यामध्ये नवीन 3 शब्द जोडण्यात आलेले आहेत. ते म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. प्रजासत्ताक वगैरे असा कोणताही शब्द ॲड करण्यात आलेला नाही. तर हे 3 शब्द जे आहेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर संविधानाचा भाग म्हणून प्रस्तावना आहे का ह्याच्यावरती बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत. ठीक आहे, तर एक गोपालन एक केस होती 1950ची विरुद्ध मद्रास, गोपालन विरुद्ध मद्रास राज्य, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता की प्रस्तावनेचा अर्थ लावण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. म्हणजे प्रस्तावना संविधानाचा अर्थ लावण्यासाठी वापरता येऊ शकते का, असं हे होतं की प्रस्तावनेचा अर्थ म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्यासाठी प्रस्तावना वापरली जाऊ शकत नाही, असे एक गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या केसमध्ये हा निकाल होता. त्याचबरोबर बेरुबारी युनियन केसमध्ये एससीने प्रस्ताविका घटनेचाच भाग नाही असं चक्क सांगितलं होतं. म्हणजे काय, बेरुबारी प्रकरणात जरी घटनाकारांच्या मनाची गुरुकिली असली तर त्याचा अर्थ लावण्यासाठी म्हणून वापरला जाऊ शकतो, तरीही प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असं त्यांनी सांगितले. म्हणजे काय, प्रस्तावित घटनेचा भाग नाही असं सांगितलं. त्याचबरोबर मात्र घटनेतील कोणत्याही कलमाचा अर्थ लावताना संदिग्धता निर्माण झाली तर प्रस्ताविकेचा अर्थ
किंवा प्रस्ताविकेचा आधार घेऊन अर्थ लावता येतो, पण प्रस्ताविका ही घटनेचा भाग आहे हे त्यांनी मान्य केलेले नाही. कुठल्या केसमध्ये? बेरुबारी प्रकरण किंवा बेरुबारी युनियन केस होती 1960 त्याच्यानंतर 1973 मध्ये एक केस झाली की केशवानंद भारती केस, खूपच फेमस आहे ही. केशवानंद भारती प्रकरण असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आपण पूर्वी दिलेल्या तो निर्णयात बदल केला आणि त्यानुसार त्यांनी प्रस्ताविकेला घटनेचा भाग असल्याचे सांगितले. त्याचबरोबर घटनेतील सर्व कलमाचा अर्थ लावताना प्रस्ताविकेचा उदात्त दूरदृष्टीचा वापर केला पाहिजे असं त्यांनी सांगण्यात आले. ठीक आहे, म्हणजेच भाग 3 भाग 4 मध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या प्रतिबिंबित झालेल्या आहेत. त्यामुळे घटनेला योग्य दिशा आणि उद्देश देण्याचे कार्य कोण करते? तर ही आपली भारतीय उद्देश पत्रिका करते. त्याच्यामुळे शेवटी असं ठरवलं की केशवानंद भारती 1973 नुसार की सुप्रीम कोर्टाने प्रस्ताविका ही घटनेचा भाग आहे. त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात का? तर चेंजेस फक्त एकदाच, म्हणजे घटना दुरुस्ती ही एकदाच झालेली 42वी घटना दुरुस्ती जे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत किंवा घटना दुरुस्ती केलेली आहे ती कितींदा झाले? तर फक्त एकदाच झालेले. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे आपल्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता किंवा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श आपण कुठून घेतलेले आहेत असा हा प्रश्न विचारण्यात आलेला. ठीक आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपण कुठून घेतले? तर फ्रेंच राज्यक्रांती, रशियन क्रांती, आयरिश राज्यघटना की US राज्यघटना असा हा प्रश्न विचारले. तर असे म्हणजे आपली भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य जेव्हा बघतो त्याच्यावेळी आपण बघितलं की सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा आपले ह्याचे स्रोत कुठले आहेत, म्हणजे विविध स्रोताकडून काय केले आपली ही उसनवार आहे. मग कुठून कुठल्या गोष्टी घेतल्या? फ्रेंचकडून काय घेतलेले, काय रशियनकडून घेतलेले, आयरिशकडून घेतलेले, US कडून घेतलेले. हा फार फॅक्च्युअल डाटा आहे जो की आपला पाठ असावा लागतो आणि हा डायरेक्ट प्रश्नाच्यावरती विचारले जाऊ शकते. किमान एकतरी प्रश्न हा असा असतोच याच्यामध्ये. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेतील बऱ्याचशा तरतुदी विविध देशाच्या राज्यघटनेतून, तसेच जो काही आपला स्वतःचा भारत कायदा म्हणजेच भारत सरकार कायदा 1935चा होता, त्यामधून बऱ्याचशाच गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनवण्यात आलेली आहे असे खुद्द डॉक्टर BR आंबेडकर यांनी अभिमानाने नमूद केलेले आहे. म्हणजे ज्या ज्या देशाकडे ज्या चांगल्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी अभ्यासून त्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आढळतो. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेची संरचना प्रामुख्याने भारत सरकार कायदा 1935 वर आधारलेले. ठीक आहे, म्हणजे आपली जी भारत कायदा 1935चा जो काही आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलं त्यातील बनम्यापेक्षा जास्त भाग आपण भारतीय राज्यघटनेमध्ये इन्क्लूड केले. 300 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये कलमे होती वगैरे. ठीक आहे, आपण हे पाहिलेलं होतं. तर ह्याचा आन्सर आहे की फ्रेंच राज्यक्रांती यातून आपण भारतीय स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे काही आदर्श आहेत आपण त्यांच्याकडून घेतलेले. तर त्या अगोदर असे काही चार्ट आपण बनवू शकतो की आपण UK कडून काय घेतलं, US कडून काय घेतलं, साऊथ आफ्रिकाकडून काय घेतलं किंवा फ्रान्स असेल, रशिया असेल, बरेच इतर देश आहेत की त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर राज्यघटनेतील जो काही तात्विक भाग आहे म्हणजे मूलभूत अधिकार, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व हा अनुक्रम आपण अमेरिका, आयर्लंड या राज्यघटनाच्या प्रेरणेतून घेतलेले आहेत. त्याचबरोबर राज्यघटनेतील राजकीय भाग जो म्हणला जातो म्हणजे तात्विक भाग म्हणजे फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे तो आपण अमेरिका आणि स्पेन किंवा आयर्लंड यांच्याकडून घेतलेले आहेत. त्याचबरोबर राज्यघटनेतील जो काही पॉलिटिकल पार्ट आहे तो आपण कुणाकडून घेतले जास्तीत म्हणजे मंत्रिमंडळाचे, सरकारचे तत्व, कार्यकारी विभाग, विधिमंडळ यातील संबंध हे मुख्यतः आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेले दिसतात. म्हणजेच घटनेतील इतर तरतुदी आपण कुणाकडून घेतलेल्या की कॅनडाकडून काही घेतलेत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, समाजवादी प्रजासत्ताकाचे संघराज्य म्हणजे सध्याचा रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान इत्यादीच्या राज्यघटनेतून आपण अशा बऱ्याचशाच गोष्टी काय घेतलेल्या उसनवारी घेतलेल्या म्हणजे ॲड केलेले. ठीक आहे, तर UK मधून आपण पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन पद्धती, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, कायद्याची प्रक्रिया, सिंगल सिटिझनशिप हा बराच वेळा प्रश्न विचारले की आपलं एकल नागरिकत्व पद्धत आपण कुणाकडून घेतले तर UK कडून घेतले. तर कॅबिनेट सिस्टीम म्हणजे मंत्रिमंडळ आपलं, प्रोग्रेसिव्ह रिट्स जे काय आपले रिट्स आहेत ते आपण कुणाकडून घेतलेले किंवा बायकॅमेरलिझम किंवा द्विसदनी ग्रह जे आहेत आपण UK कडून घेतलेले. तसंच US कडून आपण फंडामेंटल राईट्स घेतलेले आहे, ज्युडिशरी, इंडिपेंडेंट ऑफ ज्युडिशरी मीन्स न्यायालयीन सक्रियता किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे ते आपण US कडून घेतलेलं आहे. परत इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीवरती जो काही महाभियोगाचा
गुन्हा दाखल केला किंवा महाभियोग लागू केला जातो तो महाभियोग आपण कुणाकडून घेतलेला तर US कडून घेतलेला आहे. मग साऊथ आफ्रिकेकडून आपण प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनादुरुस्तीची जी काही पद्धत आहे ते आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलं. त्याचबरोबर फ्रान्सकडून आपण आयडियाज ऑफ लिबर्टी इक्वलिटी इन फ्रॅटर्निटी इन प्रिॲम्बल म्हणजे जी प्रिॲम्बलमध्ये जे काही आपण आयडियाज घेतलेत लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता ते आपण कुठून घेतले फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतले. म्हणजे आपला हा प्रश्न असा होता की आपल्या प्रस्तावातील स्वातंत्र्य समता बंधुताचे आदर्श आपण कुठून घेतले तर आपण ते फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की मूलभूत अधिकार कोणत्या कलमांतर्गत. आता पहिल्या 3 प्रश्नापर्यंत आपण भारतीय म्हणजे प्रस्तावना काय होती याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे भारतीय प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात काय काय आलं ते आपण ॲड केलेले आहे. ठीक आहे. तर बंधुता वगैरे आपण व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता याचे आश्वासन देते. म्हणजे बंधुत्व म्हणजे नेमकं काय, एकता एकात्मता म्हणजे काय, एकात्मता आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड केलेली आहे. एकता म्हणजे काय तर एकता ही भौगोलिक अखंडता दर्शवते, एकात्मता ही मानसिक आणि भावनिक बाजू दर्शवते. ठीक आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एकता ही भौगोलिक अखंडता दर्शवते तर एकात्मता ही मानसिक आणि भावनिक बाजू दर्शवताना दिसते. त्याचबरोबर आता फ्रेंच राज्यकडून आपण स्वातंत्र्य घेतले, समता घेतले, बंधुता घेतले. त्याच पद्धतीने न्याय ही एक कन्सेप्ट आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये आढळते. म्हणजे न्याय ही कुणाकडून घेतले, न्याय कोणत्या पद्धतीचे तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय पद्धतीचा न्याय तर तो आपण कुणाकडून घेतले तर रशिया राज्यक्रांतीकडून आपण न्याय घेतलेले आहे. ठीक आहे. रशिया राज्यक्रांतीकडून आपण न्याय ही कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर गणराज्य ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे. गणराज्य म्हणजे नेमके काय तर ज्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पण जनतेकडून निवडून दिला जातो. मग राष्ट्रप्रमुख हे पद वंश परंपरेने धारण केले नसते म्हणजे राजेशाही विरुद्ध राज्य असते. मग भारतात कसं आहे की अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती निवडून दिला जातो अमेरिकेप्रमाणे. पण म्हणजे जो काय आपला वंश परंपरेने जो राष्ट्रपतीचं पद आहे तो वंश परंपरेने चालत आलेलं नाही आहे तर तो इलेक्टेड बाय पीपल आहे. ज्या पद्धतीने ब्रिटनमध्ये काय तर वंश परंपरेने चालतेलं पद आहे, राजा राणी हे कसं वंश परंपरेने चालतेलं पद आहे तसं आपल्या भारतामध्ये नाही आहे. राष्ट्रप्रमुख हे पद वंश परंपरेने धारण केलेले नसते. भारतात अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती निवडून दिला जातो. अशा पद्धतीने आपण प्रिॲम्बलचा अभ्यास केला आहे. ठीक आहे. तर आता पुढं आहे की प्रिॲम्बल नंतर आपण बघणार होतो की मूलभूत अधिकार. तर मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत, मूलभूत अधिकार कुठल्या कुठल्या कलमात येतात, कुठून कुठे सुरू होतात, कोणत्या कलमात कोणत्या गोष्टी सांगितल्या ह्याचा आढावा आपण आता यापुढे घेणार आहोत. ठीक आहे. तर आता चौथा प्रश्न असा आहे की मूलभूत अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतात. ठीक आहे. तर ह्याचे पर्याय आहेत कलम 12 ते 32, कलम 10 ते 20 तिसरा पर्याय आहे, कलम 36 ते 51 चौथा पर्याय आहे, कलम 14 ते 15. तर याचं योग्य उत्तर आहे कलम 12 ते 32 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश होतो. ठीक आहे. तर मूलभूत अधिकार म्हणजे नेमकं काय तर हे कलम जवळपास 12 ते 35 मधील घटनेच्या आता पर्यायामध्ये 12 ते 35 दिलं असलं तरी ते योग्य आहे आणि 12 ते 32 दिलंच तरी योग्य. म्हणजे मूलभूत कलमांचा उल्लेख कुठं आढळतो 12 ते 35 मध्ये आढळतो. ठीक आहे. तर मूलभूत अधिकार हे कलम 12 ते 35 मधील घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट केले. आता मी पार्ट्स पण तुम्हाला सांगितलं भाग टोटल किती आहे 24 ते 25 भाग आहेत. मूळ कलमात किती होते 395 कलम होती. सुरुवातीला 22 पार्ट्स होते, आता 24 ते 25 पार्ट्स आहेत. मग ते पार्ट्स म्हणजे नेमकं मग त्यातला जो एक भाग आहे जे की भाग नंबर 3 आहे त्या भाग नंबर 3 मध्ये किंवा भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारात समावेश करण्यात आलेला आहे. संविधान रचनाकारांनी USच्या बिल ऑफ राईट्सवरून घटनेपासून प्रेरणा घेतलेली आहे. बरं याला मूलभूतच का म्हणायचं कारण व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहेत म्हणून यांना मूलभूत म्हणायचं. त्याचबरोबर कारण याला राज्यघटनेने संरक्षण आणि हमी दिलेली आहे जो जमिनीचा मूलभूत कायदा आहे. म्हणजे ठीक आहे म्हणजे व्यक्तीचा हा मूलभूत कायदा असल्यामुळे त्याला घटनेचे संरक्षण आणि हमी ते कुठल्या आर्टिकलनुसार आहे तर आर्टिकल 32 नुसार राज्यघटनेने मूलभूत अधिकारांना काय दिलेले संरक्षण आणि हमी दिलेले. ठीक आहे. तर US कडून घेतलेले भारताची मॅग्ना कार्टा म्हणून भाग 3ला म्हणलं जातं. तर मूलभूत हक्कच म्हणजे काय तर एखाद्या देशाच्या घटनेने दिलेले हक्क म्हणजे हे मूलभूत हक्क असतं. म्हणजे घटनेच्या यादीत मूलभूत हक्क नसलेले कलम यात अंतर्भूत नाहीत. मग FR म्हणजे किंवा फंडामेंटल राईट्स घटनेने प्रदान केलेले असतात. त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स न्यायप्रविष्ट असतात का तर हो असतात. म्हणजेच काय न्यायप्रविष्ट असणे म्हणजे काय तर उल्लंघन झाल्यास कोर्टाकडून प्राप्त करून घेता येतात किंवा जर समजा एखाद्या मूलभूत हक्कावरती अगाध आली किंवा त्याच्यावरती अन्याय झाला तर त्याला सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती दाद मागता येऊ शकते. त्याचबरोबर सार्वजनिक प्राधिकरणावरती बंधनकारक असते. काही हक्क हे खाजगी व्यक्तीविरुद्धही प्राप्त होत असतात. ठीक आहे.
तर पुढे आपण पाहूया की त्याचं महत्त्व का आवश्यकता काय, तर हे सांगितलेच होतं की नागरिकांचा पूर्ण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, नैतिक विकास करता यावा याच्यासाठी, आणि याच्याशिवाय जीवन जगणं योग्य बनत नाही. ते बनवण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे, तर मूलभूत अधिकार आवश्यक आहेत. त्याचबरोबर बहुसंख्याकांच्या राज्यकारभारासाठी लोकशाहीजन्य नीतिमत्ता मिळते. तसेच अल्पसंख्याकांच्या मनात सुरक्षतेची भावना यामुळे निर्माण होते. फंडामेंटल राईट्स देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात. म्हणजे जनतेला राजसत्तेच्या जुलमी सत्तेपासून किंवा एकाधिकारशाहीपासून, राजसंस्थेच्या आक्रमणापासून काय करतात, तर वाचवतात. म्हणून हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स माणसाचे नव्हे तर कायद्याचे शासन प्रस्थापित करतात. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की फंडामेंटल राईट्स हे माणसाचे नव्हे तर कायद्याचे शासन काय करतात, प्रस्थापित करतात. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याची वैशिष्ट्य काय काय आपल्याला आढळून येतात, तर एफआरस हे घटनेचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे साधारण कायद्याद्वारे याच्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणजे काय, तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये मूलभूत फीचर किंवा बेसिक फीचर म्हणून मूलभूत अधिकाराचा समावेश केला जातो. त्याचबरोबर घटनेचा सर्वात विस्तृत भाग आहे. जगातील कोणत्याही घटनेच्या जास्त विस्तृत भाग व विश्लेषणात्मक भाग म्हणून भाग 3 कडे मूलभूत अधिकाराकडे पाहिले जाते. मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क आहेतच असं नाही, कारण ते घटनेतील ते राजकीय आहेत. ठीक आहे. तर काही हक्क जे आहे ते फक्त भारतीयांना आहेत. तर ते कुठले कुठले, तर आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 ही 5 जे आर्टिकल्स आहेत ती नेहमी लक्षात ठेवायची की केवळ भारतीयांनाच ती आहेत अवेलेबल. कुठली 15, 16, 19 आणि 15, 16, 19, 29 आणि 30 ही जी काही 5 आर्टिकल्स आहेत ती फक्त आणि फक्त कुणाला अवेलेबल आहेत किंवा कुणासाठी आहेत, तर भारतीय नागरिकांसाठी. ठीक आहे. तर आता मूलभूत हक्क कोणकोणते आहेत, तर समानतेचा अधिकार, म्हणजे एकूण 7 अधिकार होते. त्यातला एक अधिकार काढून टाकण्यात आलेले 44व्या घटना दुरुस्तीनुसार. तर आता आपण बघूया की समानतेचा अधिकार कुठून आहे, तर आर्टिकल 14 ते 18 अनुच्छेद, म्हणजे कलमांना अनुच्छेद देखील हे म्हटलं जातं. ठीक आहे. तर समानतेचा अधिकार 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क 23-24, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28, त्याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29-30, आणि 6वा जो आहे मालमत्तेचा अधिकार तो 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार हटवण्यात आले, आणि त्याचा समावेश कुठे केला की सामान्य कायदा म्हणून केला. 300A मध्ये त्याचा आपल्याला समावेश आढळतो. अधिकार कायदेशीर आहे. ठीक आहे. आणि शेवटचा आहे की आर्टिकल 32 घटनात्मक उपायांचा अधिकार. ठीक आहे. अशा प्रकारे मूलभूत हक्क हे आपल्याला 12 मध्ये काय, तर 12 मध्ये डेफिनेशन दिलेले मूलभूत हक्काची, 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू दिलेले, आणि 14 पासून हे मूलभूत हक्क जवळपास 32 पर्यंत आपल्याला आढळून येतात. आणि हे आपल्याला माहितीच असेल पाहिजे की कोणत्या आर्टिकलमध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या नाही. मग 12 मध्ये काय होतं की राज्यसंस्थेची व्याख्या दिली. मग भारताचे शासन म्हणजे नेमकं कोणतं, शासन म्हणजे कार्यकारी मंडळ आणि आपली संसद. ठीक आहे. म्हणजे राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये काय झाले की भारताचे शासन व संसद, त्याच पद्धतीने घटक राज्याचे शासन व विधिमंडळ, तसेच सर्व स्थानिक प्राधिकारी, भारताच्या राज्यभूमीतील किंवा नियंत्रणाखाली सगळे प्राधिकारी. म्हणजे राज्यसंस्थेची व्याख्या ही कुठे केली आहे, तर कलम 12 मध्ये केलेली आहे. ठीक आहे. आणि कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद केली, आणि 14 ते 32 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क हे सर्वपणे दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता प्रश्न असा आहे की कोणता कलम धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंधित करतो. ठीक आहे. तर विच आर्टिकल प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. आता मी मगाशी म्हटल्यापर्यंत की डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला कलमावरती विचारण्यात येऊ शकतो. तर असं कोणतं कलम आहे की त्याच्यामध्ये धर्म, जात, वंश, लिंग या जन्मस्थानाच्या आधारावर आपल्याला भेदभाव करण्यास प्रतिबंधित करतो. तर ह्याचं उत्तर आहे आर्टिकल 15, म्हणजेच कलम पर्याय C, की याच्यामुळे आपल्याला काय केलं जातं, धर्म, वंश, जात, लिंग, जन्म इत्यादी कारणावर भेदभाव करण्यास मनाई केली. तर कलम 14 ते 18 मी आत्ता सांगितल्याप्रमाणे समानतेचा अधिकार आढळतो. तर कलम 14 मध्ये काय आहे, तर कायद्यासमोर समानता आढळते. ठीक आहे. कलम 14 काय सांगते, कायद्यापुढे समानता म्हणजे नेमकं काय, तर निगेटिव्ह कंपल्शन, म्हणजे नागरिकांना तसेच परकीय व्यक्ती कायद्यासमोर काय असेल, सगळे म्हणजे कायद्यासमोर सगळी व्यक्ती समान असणार आहेत. म्हणजे राज्य संस्थेवर कंपल्शन असणार की कायद्यासमोर कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण
नाकारणार नाही, म्हणजे कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी हे आर्टिकल आहे. त्याचबरोबर कलम 15 काय तर केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावर तू कोणत्याही व्यक्तीला भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये पण 15 1 2 3 4 पॉईंट्स आढळून येतात. म्हणजे काय तर राज्य संस्था कोणत्याही नागरिकाच्या बाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर भेदभाव करणार नाही. म्हणजे भेदभाव म्हणजे काय की लोकांना विभेद करणार नाही किंवा प्रतिकूल ठरेल असा कोणताही वावर करणार नाही. त्याचबरोबर हे राज्यसंस्थेचे विरुद्ध आहे. त्याचबरोबर असा भेदभाव करून या आधारावरती काही अटी घालणार नाही. म्हणजे कुठं दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल किंवा सार्वजनिक काही करमणुकीची साधने या ठिकाणी तुम्हाला प्रवेश देण्यासाठी निश्चित करण्यात येणार नाही. तसेच विहिरी, तलाव, स्नानघाट असतील, रस्ते असतील याचा वापर करण्यासाठी पूर्णतः कायदेशीर असणार किंवा सरकारी खर्चावर मेंटेन असणार या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांना काय असणार, खुल्या असणार. म्हणजे राज्य संस्था, खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. आणि 16 काय तर कलम 16 तर सार्वजनिक नोकरी संधीची समानता असणं, म्हणजे सार्वजनिक रोजगारामध्ये संधीची समानता असणं. म्हणजे राज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली असलेले कोणत्याही पदाबाबत व रोजगार नेमणुकीवर सर्व नागरिकांना काय असणार आहे, समान संधी असणार आहे. म्हणजे हा परकीय नागरिकांना उपलब्ध असणार नाही, परकीयांना नसणार. म्हणजे फक्त आपल्याला भारतीयांना कुठले अधिकार आहेत तर मी आत्ता सांगितलं होतं की 15 आहे, 16 आहे, 19 आहे, 29 आहे आणि 30 आहे. परकीयांना उपलब्ध नाही, फक्त भारतीयांनाच आहे. ठीक आहे. तर धर्म, वंश, जात, लिंग, कुळ आणि जन्मस्थान यांच्या आधारावर सरकारी रोजगारामध्ये भेदभाव केला जाणार नाही असं म्हटलेलं आहे. पण आता तुम्हाला इथे प्रश्न पडू शकतो की हे जरी असलं तर मग आरक्षण ही कन्सेप्ट काय. तर परत 16(3) पण असं दिलेलं आहे की राज्यसंस्थेला कायद्याने एखाद्या राज्यामधील पद किंवा नोकऱ्यासाठी त्याच राज्यातील व्यक्ती निवासी असला पाहिजे असं बंधन आहे. असं जरी दिलेलं असलं तर 4 असं सांगितलं की राज्यसंस्था आपल्या संस्थेत मागास व्यक्तीसाठी आरक्षण ठेवू शकेल. मग अशा मागास वर्गासाठी की ज्याचे सेवा किंवा ज्याचे प्रतिनिधित्व अपुरे आहे. ठीक आहे. मग SC ST साठी नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी मग 77वी 45वी घटना दुरुस्ती अशा केलेल्या आहेत. म्हणजे जर समजा एखाद्या जातीविषयी किंवा एखाद्या धर्माविषयी जर समजा तुम्हाला असं म्हणजे सरकारला जर असं वाटलं की त्यांचं पुरेसे प्रतिनिधित्व नाही तर अशा ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात येईल. ठीक आहे. त्याचबरोबर कलम 17 आहे की अस्पृश्यता नष्ट करणे किंवा अबोल्युशन ऑफ द अनटचेबिलिटी हा शक्यतो खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध असणारा कायदा आहे. अस्पृश्यता शब्द म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेले आहे व अस्पृश्यतेतून उद्भवणारी निसमर्थता लादणे हे शिक्षापात्र अपराध असेल असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे या कलमाच्या अंमलबजावणीसाठी संस्थेने बरेच कायदे केले आहेत. म्हणजे अस्पृश्यता अपराध कायदा 1955 झाला, नंतर 1976 झालेला, आत्ताचा ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणून 1989चा अवेलेबल आहे. तर हा हक्क खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध आहे आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना कुणी तयार करायच्या तर त्या राज्यसंस्थेने तयार करायच्या आहे. ठीक आहे. तर कलम 18 काय सांगते तर कलम शीर्षक टायटल्स रद्द करणे म्हणजे अबोल्युशन ऑफ टायटल्स. म्हणजे काय तर राज्यसंस्थेमार्फत लष्करी आणि शैक्षणिक मानविशेष वगळता नागरी तसेच परकीय व्यक्तींना किताब दिला जाणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरी परकीय देशाचा किताब स्वीकारणार नाही. म्हणजे राज्यसंस्थेखाली कोणतीही लाभाचे पद धारण करणार कोणताही गैरनागरिक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय भेट, वित्तलब्धी, परकीय पद घेणार नाही. भारतात जे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात ते देऊन केस होती. म्हणजे कुठले आपल्या भारतात केस होते भारतरत्न, पद्मविभूषण असे कुठले किताब दिले जाऊ नयेत म्हणून ह्याच्यावरती 1996 केस दाखल झाली होती. तर त्याचा निकाल काय लागला की हे निकाल असा लागला की हे किताब नाही आहेत तर ते गुणवत्तेच्या आधारावर दिलेले असल्यामुळे ते वैध आहेत. पण त्यासाठी त्या व्यक्तीने ते शब्द प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून लावू नये. पण 1977 पण मोरारजी देसाई यांनी राष्ट्र पुरस्कार देणे कायद्याने बंधनकारक केले. पण 1980 परत इंदिरा गांधींनी तो परत लागू केला. म्हणजे देऊ नये असं 1977 मोरारजी देसाई यांना वाटलं. 1980 पण अशीच केस झाली, इंदिरा गांधींनी तो परत लागू केला. अशा प्रकारे कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार याच पद्धतीने जेवढे आपली बाकीची कलम आहेत की 32 प्रत ते आपण अशी अभ्यास करायची आहेत आणि ह्याच्यावरती हमखास प्रश्न हा येतो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की which of the following articles provide the right to education as a fundamental right for children between the age of 6 and 14. म्हणजे खालीलपैकी कोणत्या कलमाने 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. हे आर्टिकल जे आहे की ते कुठल्या घटना दुरुस्तीने किंवा कधी ते ॲड केलेले आहे हे आपल्याला विचारण्यात आले. ठीक आहे. म्हणजे असं कोणतं म्हणजे तुम्हाला सरळ प्रश्न हा विचार की असं कोणतं आर्टिकल आहे की त्या आर्टिकलनुसार आपल्याला
हे ॲड करण्यात आलेले. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आहे की कलम 21A नुसार कलम 21A नुसार काय केलेलं आहे की शिक्षणाचा अधिकार 86वी घटना दुरुस्ती, ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार जे काही राज्य 6 ते 14 वर्ष वयोगट जी काही मुलं आहेत त्या सकवानं मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिलं जाईल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर कलम 21 आणि 21 नंतर परत कलम 21मध्येच हे का घेतलं, कारण कलम 21 असं आहे की जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हा हक्क आपल्याला प्रोव्हाइड करतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसेच हक्क देण्यात आले. सन्मानाने जगण्याचा अधिकार असेल, झोपण्याचा अधिकार असेल, स्वच्छ हवा, निवारा, उपजीविका, गोपनीयता, आरोग्य, मोफत कायदेशीर मदत, माहितीचा अधिकार, इतके अधिकार तुम्हाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये असा एक बेसिक प्रश्न अस्तित्वात येत होता की जे काही बेसिक किंवा प्राथमिक शिक्षण जे आहे ते व्यक्तीला भेटलं पाहिजे, ते 6 ते 14 हे वयोगटात भेटलं पाहिजे. याच्यासाठी ते शिक्षण मोफत आणि जेव्हा सक्तीचं केले जाईल आणि जेव्हा तो मूलभूत अधिकार असेल तेव्हाच आपला भारत किंवा आपली शैक्षणिक प्रगती होऊ शकते. या उद्देशाने कलम 21A परत शिक्षणाचा अधिकार म्हणून 86वी घटना दुरुस्ती करून 2002ला हे कलम ॲड करण्यात आलेलं आहे. तर 21A हे शिक्षणाचा हक्क 86वी घटना, तर 86वी घटना दुरुस्तीमध्ये काय काय गोष्टी केल्या, तर 86वी घटना दुरुस्तीमध्ये फंडामेंटल राईट्समध्ये बदल करण्यात आले, DPSPमध्ये बदल करण्यात आले, त्याचबरोबर मूलभूत हक्क कर्तव्यामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे. तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्य संस्थेने कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिर्वाही शिक्षण उपलब्ध करून देणे फक्त प्राथमिक आणि वरतेही राज्य संस्थेवर असणार आहे. जी काय ती कुणावरती कंपल्सरी आहे, तर ते सक्ती कोणावरती आहे, तर ते राज्य संस्थेवरती आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, किंवा खालीलपैकी कोणता भाग किंवा कोणतं कलम हे संविधानाचा आत्मा म्हणून उल्लेखलं जातं. म्हणजे ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं कोणतं कलम आहे की त्याला संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता आपण कलम स्पेसिफिक विचारले किंवा जे काय आहे ते मूलभूत हक्क आहेत का, ठीक आहे, मार्गदर्शक तत्त्वे आहेत का, किंवा कलम 32 आणि कलम 50 असं कोणतं कलम आहे किंवा असा कोणता भाग आहे की तो काय आहे महत्त्वाचा आहे किंवा त्याला संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजे ह्याचं उत्तर आहे सी, कलम 32. कलम 32 काय सांगते, तर घटनात्मक उपायांचा अधिकार सांगते. मग घटनात्मक उपायांचा अधिकार हे व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अधिकाराची काय देतं, तर हमी देतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला काही रिट्स जारी करण्याचा अधिकार आहे. आणीबाणीच्या काळात हा अधिकार निलंबित केला जातो शक्यतो, आणि सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे रक्षक आणि हमीदार म्हणून समजले जातात. तर घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32 हे काय सांगतो आपल्याला, तर ते काय आहे, घटनेचा आत्मा किंवा हृदय आहे. याला घटनेचा आत्मा हे कुणी म्हटलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला घटनेचा आत्मा असं म्हटलं. म्हणजे ही आपली दुसरी सुद्धा बिट्स तयार होऊ शकते. मग राज्य संस्था किंवा खाजगी व्यक्ती, या खाजगी यास व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन करण्याची क्षमता असते. जर समजा असं घडले, या व्यक्तीने जर हक्क प्रदान करून देण्यासाठी कुठं जावं लागतं, किंवा सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जातं. म्हणजे यासाठी हे न्यायालय याबाबत राज्य संस्थेस किंवा खाजगी व्यक्तीस निर्देश किंवा आदेश देते किंवा रिट्स काढतात. त्यालाच निर्देश आदेश म्हणजे रिट्स म्हणजे हे अधिलेख काढते आणि सांगते की त्या व्यक्तीचे हक्क परत द्या. यालाच घटनात्मक उपायांचा हक्क म्हणतात. मात्र तो SCलाच आहे, कारण तो मूलभूत हक्क असल्याकारणे तो अधिकार फक्त सुप्रीम कोर्टालाच देण्यात आलेला, आणि हायकोर्टाला अधिकार जो काय दिला तो मूलभूत हक्काविरुद्ध नाही, तर फक्त कायदेशीर हक्क जे असतील त्या कायदेशीर हक्काविरुद्ध तुम्हाला जर तुमचं उल्लंघन होत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये जाऊ शकता. ठीक आहे, तर असे काही रिट्स दिलेत. मग ते रिट्स म्हणजे अधिलेख कुठले बरं, हे रिट्स आपण कुठून घेतलेले आहेत, मग असेच आपण उल्लेख केलेला होता की हे रिट्स आपण कुणाकडून घेतलेले आहेत, तर हे रिट्स आपण इंग्लंडकडून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर रिट्स म्हणजे काय नेमकं, तर अधिलेख आहेत. मग ते कोणकोणते आहेत, तर जवळपास 5 रिट्स आहेत, म्हणजे अधिलेख आहेत किंवा हे आदेश आहेत. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीवर जर एखाद्या व्यक्तीच्या हक्काचं उल्लंघन होत असेल, एखाद्या व्यक्तीला जर अन्याय होत असेल, तर सुप्रीम न्यायालय ज्या व्यक्तीवरती अन्याय केले त्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा राज्य संस्थेविरुद्ध हे रिट्स, हे अधिलेख, हे आदेश जारी करत असते. ठीक आहे, तर पहिलं आहे की हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस मीन्स व्हॉट, की टू हॅव द बॉडी, म्हणजे लॅटिन शब्द आहे ॲक्च्युली. ह्याचा अर्थ असा होतो की टू हॅव द बॉडी म्हणजे देह उपस्थित. म्हणजे न्यायालय हेबियस कॉर्पस हा रिट सार्वजनिक प्राधिकारी किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध काढू शकते. म्हणजे कोणत्याही एखादी निरपराध व्यक्तीला डांबून स्थानबद्ध केले असेल त्याचे हक्क त्यास परत मिळवून देण्यासाठी हा रिट जारी केला जातो. त्याच पद्धतीने दुसरा आहे मॅनमस. मॅनमस म्हणजे काय, की वी कमांड किंवा त्याला मराठीमध्ये महादेश म्हटलं जातं, की आम्ही आज्ञा देतो. रिट कुणाला म्हणजे न्यायालयामार्फत कुणावरती काढला जातो, तर सार्वजनिक अधिकारी असतील, सार्वजनिक संस्था,
महामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण यांच्यापैकी कुणावरही हा रीट लागू होतो. म्हणजे त्यांनी जर आपली ड्युटी व्यवस्थितपणे करावी किंवा त्यांनी आपले कर्तव्य बजावताना काही कसूर केली असेल तर त्यांनी नकार दिला असेल तर त्यास आदेश दिले जातात की ज्यामुळे त्या व्यक्तीचे मूलभूत हक्क नष्ट झाले नाही पाहिजेत किंवा तसे जर काही नष्ट झाले असेल तर त्या पद्धतीने मॅन्युअल्स थ्रू आपल्याला तसे आदेश दिले जातात. ठीक आहे. तर SC काय करते तर यांच्याविरुद्ध रीट्स जारी करू शकत नाही. खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था, राष्ट्रपती हे रीट्स कुणाकुणाविरुद्ध जारी करू शकत नाही. तर खाजगी व्यक्ती म्हणजे फक्त मॅन्युअल्स हे कुणाविरुद्ध असं सार्वजनिक प्राधिकारी, सार्वजनिक संस्था, महामंडळ यांच्या विरुद्ध आहे. खाजगी व्यक्तीविरुद्ध मॅन्युअल्स काढला जाऊ शकत नाही किंवा महाआदेश दिला जात नाही. महाआदेश म्हणजे काहीतरी करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर तिसरा आहे की प्रोहिबिशन म्हणजे काय टू फॉरबिड किंवा प्रतिबंधित कर. म्हणजे ही रीट नेहमी वरिष्ठ न्यायालयाकडून कुणाला काढली जाते तर कनिष्ठ न्यायालयाकडे काढली जाते. ठीक आहे. प्रोहिबिशन म्हणजे काय तर वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाबाबत काढली जाते. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने जर कार्यक्षेत्र बळकावले असेल किंवा त्याचे उल्लंघन केलं असेल किंवा अधिकार नसतानाही काही निर्णय घेतले असतील तर त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होत असेल तर ती व्यक्ती SC कडे गेली तर SC हा रीट पुन्हा काढू शकते तर कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध काढू शकते. म्हणजे प्रशासकीय अधिकारी, कायदेशीर संस्था, खाजगी व्यक्ती यांच्याविरुद्ध हा रीट्स काढता येणार नाही. फक्त कुणाविरुद्ध आहेत तर कनिष्ठ न्यायालयामार्फत. म्हणजे कुठून वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाकडे. ठीक आहे. पुढचं आहे सर्टिव्हर. सर्टिव्हर म्हणजे उत्प्रेक्षण असं मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं किंवा टू बी सर्टिफाईड, टू बी इन्फॉर्म. म्हणजे वरिष्ठ न्यायालयाकडून हाही तसंच आहे ॲज म्हणजे कशासारखा प्रोहिबिशनसारखा. म्हणजे वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध तो रीट जारी केला जातो. मग न्यायालयाविरुद्ध तोंड काढण्यासाठी हा रीट जारी केला जातो. कोणते तर यांच्यासमोर पेंडिंग किंवा कार्यरत असणारी कोणतीही केस स्वतःकडे हस्तांतरित करण्यासाठी हा आदेश दिला जातो. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला कुणाकडून वरिष्ठ न्यायालयाकडून जर एखादी केस पेंडिंग असेल तर ती स्वतःकडे घेण्यासाठी हा जारी केला जातो. त्याचबरोबर एखादा आदेश दिला असेल आणि तो जर रद्द करायचा असेल किंवा कार्यक्षेत्राचे उल्लंघन केले असेल, बळकावले असेल, त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होत असेल तर ती व्यक्ती SC कडे गेली असेल तर हा रीट वरिष्ठ न्यायालय कुणामार्फत काढतं कनिष्ठ न्यायालयामार्फत काढू शकते. शेवटचं आहे कोवारंटो. ठीक आहे. कोवारंटो म्हणजे किंवा स्वाधिकार असं मराठीमध्ये म्हटलं जातं की बाय व्हॉट ऑथॉरिटी किंवा कुठल्या अधिकाराने तुम्हाला किंवा कोणत्या वॉरंट पण असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर न्यायालय हा रीट कोणत्याही व्यक्तीविरुद्ध काढते कारण व्यक्तीने सार्वजनिक प्राधिकार असल्याचा जर दावा केला असेल आणि त्याची विचारणा करण्यासाठी हा कोवारंटो काढला जातो. म्हणजे विशेषतः ती व्यक्ती घटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध काढता येतो. म्हणजे पहिले 4 रीट्स असतात त्याचे हक्क उल्लंघन झाले आहेत ती व्यक्ती किंवा त्याच्या वतीने तर कोणतीही व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. बट कोवारंटो असं आहे की तिथे फक्त त्या व्यक्तीवर ज्याचे उल्लंघन झाले असेल तीच व्यक्ती त्या न्यायालयात जाऊ. म्हणजे ॲक्च्युअल पर्सन इज प्रेझेंट दॅट पर्सन. ठीक आहे. म्हणजे ती व्यक्तीच कोवारंटसाठी उपस्थित असते. ज्या व्यक्तीवर ती मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं त्या व्यक्तीनेच कोवारंट काढावा लागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 हे अत्यंत महत्त्वाचं किंवा घटनेचा आत्मा, घटनेचं हृदय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की 8वा, द गाईडलाईन्स आर टेकन फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन. मार्गदर्शक तत्वे देशाच्या कोणत्या संविधानातून घेतले आहेत. इथं थोडंसं ट्रान्सलेशन राहिलेलं आहे. मार्गदर्शक तत्वे मराठीमध्ये हा प्रश्न नीट समजून घ्या की जी काय आपली DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत ते आपण कोणत्या संविधानातून घेतलेले आहेत असा हा प्रश्न विचारेल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बॉरोड फ्रॉम विच कंट्री वगैरे आपण हे आता डिस्कस केलेले आहेत. त्याच पद्धतीने मग आपण US कडून घेतले, कॅनडाकडून घेतले, UK कडून घेतले किंवा आयरिशकडून. या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला सहज आलंच पाहिजे कारण आपण हा आत्ताच डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर US कडून हे आयरिशकडून आपण काय घेतलं की मार्गदर्शक तत्वे घेतलेले. आयरिशने कुणाकडून घेतले तर आयरिशने स्पेनकडून घेतलेले. ठीक आहे. तर आपण ह्याची चर्चा करणारच आहोत. राज्य आता इथेपर्यंत जे आपण प्रश्न बघितले ते जवळपास आपण मूलभूत हक्कावरती हे प्रश्न सगळे बघितले. आता इथून पुढचे 8वा 9वा 10वा जो प्रश्न तो आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे अनुच्छेद 36 ते 51 जे आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. तर तर DPSPची कल्पना हे आपण कुणाकडून घेतले तर आयरिशकडून घेतले. आयरिशने कुणाकडून घेतले तर स्पेनकडून घेतलेले. ठीक आहे. तर डॉक्टर BR आंबेडकर यांनी DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे वर्णन किंवा काय म्हणून केले तर भारतीय राज्यघटनेचे अभिनव वैशिष्ट्य म्हणून केलेले आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कधी कोणत्या गोष्टीने काय काय म्हणजे हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. मग अशी आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा बघितलं, आर्टिकल 32 असेल किंवा मागे आपण नाणी पालखीवाला घेतले. म्हणजे कधी कुठल्या गोष्टीसाठी कुणी काय काय म्हणजे या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवून त्या फॅक्ट तयार होऊन जातात. आता DPSPसाठी काय तर भारतीय राज्यघटनेची अभिनव वैशिष्ट्य आहेत किंवा नॉवेल वैशिष्ट्य म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. तर राज्य संस्थेने पाळायची जी काही तत्वे आहेत ती मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे ग्रॅन्युअल ऑस्ट्रेलियन DPSP हे संविधानाचे विवेक किंवा
नोपेल संविधानाचे विवेक असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. DPSP देशाच्या कारभारात दिलेल्या तरतुदी मूलभूत मानल्या जातात, ज्यामुळे कायदे बनवताना ही तत्त्वे लागू करणे हे काय असतं, राज्याचे कर्तव्य असते. ठीक आहे. म्हणजे घटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51 पर्यंत प्रत्यक्षात DPSP आढळून येतात. आयरिश राज्यघटनेकडून आपण ती घेतलेली आहेत. 1937 मध्ये त्यांनी स्पेनकडून घेतले. पण त्याची वैशिष्ट्य काय तर राज्य संस्थेने राज्यघटनेतून पाळायची तत्वे असतात. घटनेतील DPSP हे 1935च्या कायद्यातील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन मीन्स व्हॉट की सूचनांची साधने आहेत. म्हणजे सूचनांच्या साधनांसारखी ही DPSP म्हणजे तुम्हाला काहीतरी सूचना दिलेल्या आहेत की ह्या गोष्टीनुसार असं असं करा तसं करा. म्हणजे कुणाला दिलेत, हे राज्य शासनाला दिले, म्हणजे राज्य संस्थेला दिलेत की राज्य संस्थेने ही जी काही धोरणं दिली आहेत, ही काही तत्व दिली आहेत, तत्वानुसार ह्या तत्वांचा अवलंब करून त्यानुसार तुम्ही तुमच्या पॉलिसीज ठरवल्या पाहिजेत असा याचा अर्थ येतो. ठीक आहे. तर 1935च्या कायद्यात ब्रिटिश सत्तेने किंवा संसद व्हायसरॉय गव्हर्नर यासाठी या सूचना दिलेल्या होत्या. कुणासाठी होत्या तर त्या व्हायसरॉय आणि गव्हर्नर जनरलसाठी होत्या. म्हणजे भारतातील राज्य कारभार करण्यासाठी दिल्या होत्या. पण मग तसेच त्या सूचना होत्या, पण आपल्या भारतात ती मार्गदर्शक तत्व म्हणून लागू करण्यात आलेली आहे. सूचना काय असतात, सूचना ह्या पाळल्या जातात, पण DPSP पाळायचेच असतं असं नाही, कारण ह्याचे जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत ते पाळल्या जात नाही. म्हणजेच तुम्हाला जे काय म्हणजे हे नाही आहे, न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे जर समजा तुम्हाला राज्यसंस्थेविरुद्ध तुम्ही असं कुठला रिट जारी करू शकत नाही की नाही हे म्हणजे हे मार्गदर्शक तत्व आहे, हे पाळले गेले नाही किंवा ह्याच्यावरती तुम्ही कायदा केलेला नाही, तर ते इन्फोर्सिबल नाही, तुम्ही न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे त्याच्याविरुद्ध तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे DPSP हे नेमकी काय तर आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे काय करतात, कार्य करतात. ठीक आहे. तर DPSP काय करतात, आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे कार्य करतात. त्यामुळे भारतातील राज्य हे पॉलिसी राज्य न बनता कल्याणकारी राज्य बनण्यास हातभार लावते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे ते आपल्याला काय सूचित करते तर ते आपल्याला कल्याणकारी राज्य किंवा वेलफेअर स्टेट निर्माण करण्याचं कार्य करते. व पॉलिसी राज्य म्हणजे काय तर शिक्षा देण्यासाठीच किंवा फक्त शिक्षेचं राज्य असतं, तसं ते नाही. तर आपलं कसं वेलफेअर स्टेट म्हणून कल्याणकारी स्टेट म्हणून आपलं राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे कार्य करत असतं. त्याचबरोबर DPSP हे न्यायप्रविष्ट आहेत का तर नाही, ते न्यायप्रविष्ट नाहीत. जर उल्लंघन झाल्यास व्यक्तीला न्यायालयात जाता येत नाही, कुणाविरुद्ध व्यक्तीच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 36 पासून 51 पर्यंत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आढळून येतात. ठीक आहे. मग अशी काही कलम आहेत 37 पासून की कोणकोणते आहेत त्याचा आपण आता आढावा घेणार आहोत. मग आता खालील हा एक 9वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणतं कलम आहे की ते मार्गदर्शक तत्वे गांधीवादी तत्वाशी आधारित नाही. आता गांधीवादी तत्वाशी कोणकोणती कलम आधारित आहेत किंवा लिबरल रिलेटेड कोणते आहेत, फ्री रिलेटेड कोणते आहेत, अशी काही तत्व आहेत त्याच्यामध्ये परत प्रकार केलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते आपण आता अभ्यासणार आहोत. मग त्याच्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की गांधीवादी कोणते आहेत, गांधीवादी कोणते आहेत किंवा लिबरल कोणते आहेत, त्याच्यानुसार ते एक वेगवेगळे करून त्याचा तुम्ही आढावा घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे कलम 44 हे आता कलम 44 हे वेगळे म्हणजे कलम 43, कलम 43B, कलम 48 मध्ये गांधीवादी तत्वांचा विचार केलेला आलेला आहे. ठीक आहे. तर कलम 44 हे कोणतं आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणून कलम 44 आहे. तर गांधीवादी तत्वे कोणकोणते आहेत किंवा गांधीवादी विचारसरणीवरती आधारलेली कोणकोणते तत्व आहेत त्याच्यानुसार ह्या गोष्टी दिल्या आहेत. मग ग्रामपंचायतीचे आयोजन करण्यासाठी कलम 40 मध्ये, कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी कलम 43 आहे, सहकारी संस्थेच्या निर्मिती आणि कामकाजाला चालना देण्यासाठी 43 मध्ये, अनुसूचित जाती जमाती समाजातील इतर दुर्बल घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी कलम 46 आहे. कलम 47 मध्ये पण मादक पेय, मादक पदार्थाचे सेवन प्रतिबंधित करणे, आरोग्यास हानिकारी पोहोचतात. किंवा 48 मध्ये गायी वासरे मनाई करणे, अशा काही गोष्टी आहेत की ते गांधीवादी तत्वानुसार चाललेले. त्याच्यामुळे त्यांना गांधीवादी तत्वांची काय म्हटलं जातं DPSP किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय मी मग असे काही त्यातली तत्व मार्गदर्शक तत्वाचे स्पष्टीकरण बघत असताना काही तत्व कसे आहेत तर सामाजिक तत्व आहेत, काही तत्व कसे आहेत तर गांधीवादी तत्व आहेत. ठीक आहे. आत्ताच मी काही सामाजिक तत्व आहेत, काही गांधीवादी तत्व आहेत, त्याचबरोबर काही उदारमतवादी किंवा बुद्धिवादी तत्व आहेत. तसंच काही नवीन जी काही नंतर ॲड झाले त्याला नवीन मार्गदर्शक तत्वे म्हणून असं आढळलं जातं. म्हणजे जवळपास मार्गदर्शक तत्वांचे असे 4 प्रकार केले जातात. ज्या पद्धतीने गांधीवादी तत्वामध्ये कुठले कुठले कलम आढळतात त्याच पद्धतीने काही सामाजिक तत्व आहेत त्याच्यामध्ये पण काही कलम आहेत किंवा उदारमत
महत्त्वाचे आहेत आणि काही नवीन आहेत, त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला असा अभ्यास करता येतो. ठीक आहे, तर महत्त्वाचा जे नव्हतं म्हणजे कलम 44, तर कलम 44 हे नेमकं काय हे आपल्याला माहिती असायला, कारण हा प्रश्न आपल्याला लिमिट इथेच करता आला असतं. कारण कलम 44 एक जर कलम 44 जर तुम्हाला माहिती असतं तर त्याच्यानुसार तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला असतं. म्हणजे नागरिकता काय आहे तर एकरूप संहिता जारी करणे असा हा कलम आहे. कुठलं तर कलम 44. त्याच्यानुसार तुम्हाला हा प्रश्न टॅकल करता आला असतो. इलिमिनेशन करून तुम्हाला लक्षात आलं असतं. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न असा आहे, शेवटचा प्रश्न असा की सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी 2002ला जी काही 86वी घटना दुरुस्ती झाली त्या कायद्याने कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेल्या आहे. मगाशी आपण सांगितलं होतं की मगाशी पण आलेलं होतं, म्हणजे प्राथमिक शिक्षणावरती जे हे दिलेलं होतं, प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही चेंजेस केलेले होते 21A मध्ये, त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले होते. 21A शिक्षणाचा हक्क सांगितलेला 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये बदल करण्यात आला होता किंवा त्याच्यानुसार 21A ॲड करण्यात आलं होतं. 21A कुठं ॲड करण्यात आलं होतं तर मूलभूत हक्कामध्ये ॲड करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने 86वी घटना दुरुस्ती. आता पुढचा जो एक चॅप्टर आहे आपल्याला, म्हणजे घटना दुरुस्ती वगैरे आहे किंवा त्याच्यामध्ये बॅलन्स अँड पॉवर वगैरे अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशाच कुठं ना कुठं आपल्याला प्रत्येक सिलेबसमध्ये आपल्याला त्या कव्हर होणार आहेत. आता घटना दुरुस्ती कसं, आता इथं 86वी घटना दुरुस्ती आली, मग अशी 42वी आली, 44वी आली. ठीक आहे, अशा काही घटना दुरुस्ती आहेत की ते 61वी घटना दुरुस्ती वगैरे झाली आहे. अशा काही घटना दुरुस्ती ते आपल्याला आधीमध्ये अभ्यासणार, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा स्पेसिफिक वेगळा असा चॅप्टर घेण्याची काही गरज नाही. त्या आधीमध्ये जेव्हा येतील तेव्हा तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. जे सिलेक्टिव्ह आणि महत्त्वाचे जे ज्याच्यावर प्रश्न हा पडतोच त्याच्यावरतीच आपण जास्त फोकस करणार आहोत. कारण एक्झाम ही आपल्याला खूपच जवळ आली, 26 मार्चला ही एक्झाम आहे. आपल्याला खूप स्मार्ट ट्रिक्सने अभ्यास करायचं आहे. म्हणजे आपलं आतापर्यंत जो काही आपण अभ्यास केला आहे, रिटर्न एक्झाम असल्यामुळे जो काही आपण मार्क्स पाडण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आपण करत आलेलो त्यानुसार आपण आता लेखित स्वरूपात आपल्या परीक्षा द्यायची नाही. ही परीक्षा आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला योग्य पर्याय उत्तर निवडून ही परीक्षा द्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडेसे स्मार्ट ट्रिक्स वापरून आपण जेवढं सिलेक्टिव्ह पार्ट आहे, जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण वारंवार लक्षात ठेवून वारंवार त्या गोष्टी अभ्यासून आपण त्या परत रिपीट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक तुम्ही सगळा सिलेबस कव्हर करावा हेही अपेक्षा, म्हणजे माझी स्वतःची ट्रिक्स अशी आहे की तुम्ही 60%च्या वरती जर सिलेबस कव्हर केला तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण जे काही तुम्ही करता, जे काही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते तुम्ही अत्यंत स्ट्रॉंग करायचे आहेत. म्हणजे असं नाही म्हणजे जे करताय ते अगदी परफेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सिलेबस तुम्ही कितीही कव्हर करा. कारण तुम्हाला मी अगोदरही क्लिअर केलं होतं की पहिल्याही लेक्चरला मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला त्यामध्ये मास्टर किंवा तुम्हाला PhD करायची नाही. तुम्हाला फक्त त्यामध्ये सेटमध्ये भले तुम्ही 60% मार्क्स पडले तर तुम्ही पास होणार आणि 80% मार्क्स पडले तर तुम्ही पास होणार. तुम्हाला फक्त मेरिट ते कट ऑफ फक्त तुम्हाला गाठायचं आहे. ठीक आहे, मग आतापर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं की जास्तीत जास्त 59% मेरिट लागलेलं आहे. टक्क्याच्या भाषेवरती बोललं तर 59% मेरिट लागलेलं आहे. तुम्हाला 59 म्हणजे 60-65% मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. 65% पण फक्त तुम्हाला मार्क्स पाडायचे आहेत. मग त्या 65%साठी तुम्हाला काय करायचं आहे ह्याचा अभ्यास तुम्ही जास्त करा. म्हणजे तुम्ही फक्त असं प्रोडक्टिव्ह अभ्यास करा, म्हणजे स्मार्ट ट्रिक्सने अभ्यास करा. म्हणजे असं व्हायला नको की नेहमी सगळं वाचतो, मॅडम हे पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचलं, ह्याच्यामध्ये हे केलं ते केलं, आर्टिकल 1 to 10 किंवा आर्टिकल A to Z मला कोणतंही विचार काही कर, असं नको आहे आपल्याला हुकमपट्टी आहे नको. आपल्याला स्मार्ट ट्रिक्सने जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार. हे प्रश्नाच्या माध्यमातून घेण्याचा उद्देशच असा आहे की तुमच्या हातातून ते प्रश्न गेले पाहिजे. प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला कळलं पाहिजे की काय करायला पाहिजे, कसे प्रश्न येतात, कसे प्रश्न टॅकल करायचे, कोणता पर्याय कसा असतो. आणि जवळपास हे सगळे क्वेश्चन आपल्याला 1 लाईनर किंवा एक म्हणजे ऑप्शनमध्येच आहे. असं नाही की याच्यामध्ये A आणि B आहे का, B आणि C आहे का, किंवा मोठे मोठे लाईन्स आहेत की जे मागे पण म्हटलं की बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तसं आढळून येतं. म्हणजे भले मोठे सेंटेन्स दिले जातात, मग अ आहे की ब, अ ब क किंवा वरीलपैकी सर्व, असं काही नाही आहे आपल्यामध्ये. सरळ साधे सरळ सोपे प्रश्न, त्यामुळे करायला काहीही अवघड नाही. फक्त अभ्यास हा आपल्याला थोडासा स्मार्टली करायचा जेणेकरून आपण ह्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होऊ. ठीक आहे, तर मागे काही मिनिटापूर्वीच मी आपल्याला तुम्हाला 86वी घटना दुरुस्ती सांगितलेली होती. मग 86वी घटना दुरुस्तीमध्ये काय होतं की 2002ला झालेले, त्याच्यामध्ये म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये काही बदल करण्यात आलेले. परत त्याचबरोबर DPSP म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये पण काही बदल करण्यात आले. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये देखील बदल करण्यात आले. तर फंडामेंटल राईट्समध्ये आपण काय बघितलं की तर 21A ॲड करण्यात आलेलं. त्याच पद्धतीनं ह्या प्रश्नामध्ये DPSP मधला हा प्रश्न आहे, तर DPSP मध्ये असं कोणतं कलम आहे की त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले, हा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर कलम 38 आहे का, कलम 39A आहे का, कलम 45 की कलम 48 आहे असं विचारतं. तर ह्याचं उत्तर आहे कलम C. कलम 45 हे काय करण्यात आले तर ॲड करण्यात आलेले. ठीक आहे, तर मूलभूत कर्तव्यामध्ये 51A मध्ये 11K हे ॲड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर सर्व मुलांची वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना लवकरच बालपणाचे शिक्षण आणि त्यांची काळजी घेणे हे कलम 45 सांगते.
ठीक आहे. तर 21A मध्ये आपण काय बघितलेलं की फंडामेंटल राईट्समध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्य संस्थेने कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे. म्हणजे फक्त प्राथमिक शिक्षण 8वी पर्यंत जे काय असेल ते राज्य संस्थेवरती जबाबदारी होती किंवा कंपल्शन होते की त्यांनी ते अवेलेबल करून देणं. कोणासाठी? तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना. ठीक आहे. तर आता कलम 45 काय सांगते? तर राज्य संस्था बालकांचे वय 6 वय होईपर्यंत संगोपन शिक्षणाची तरतूद करेल. म्हणजे बालकाकरता मोफत व सक्तीच्या शिक्षणाची काय करणार? तरतूद करणार आहे. ठीक आहे. म्हणजे राज्य संस्था ही तरतूद करेल की वय 6 वय होईपर्यंत मुलाचे संगोपनाचे शिक्षण देईल. वय म्हणजे कलम कुठे आलं? हे 45 मध्ये. म्हणजे हा DPSP मधील बदल आहे. त्याच पद्धतीने मूलभूत कर्तव्यामधील बदल काय करण्यात आले? तर ते हे मूलभूत कर्तव्य कुणावरती टाकण्यात आले? तर पालकांसाठी वरती टाकलेले आहे. तर पालकांनी 6 ते 14 वयोगट असणाऱ्या बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. म्हणजे हे कंपल्शन कुणावरती आहे? पालकांच्यावरती. की मूलभूत कर्तव्य आहे 11K हे कुठल्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आले? तर 86वी घटनादुरुस्ती 86 अमेंडमेंट 2002. ठीक आहे. म्हणजे 3 गोष्टी म्हणजे FR मध्ये पण काही बदल केले, म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये पण बदल करण्यात आले, DPSP मध्ये पण बदल करण्यात आलेले, त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे. मूलभूत कर्तव्याच्या ह्याच्यात काही प्रश्न घेतलेले नाहीत. आपल्या सिलेबसमध्ये मूलभूत कर्तव्य जरी ॲड करण्यात आलेलं नसलं तरी मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न येऊ शकतो. मागच्या वर्षीच प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे मूलभूत कर्तव्य ही तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. लक्षात ठेव. स्मार्ट ट्रिक्सनीच ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. लक्षात ठेव. पाठ करणं म्हणजे लक्षात ठेवणं. त्या ट्रिक्सनी तुम्हाला ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. म्हणजे एक्झाम ही आपली जरी 26 मार्चला असली तर तसा दिसताना बराच वेळ आहे, 3 महिने भरपूर आहेत, तरीही तुम्हाला जास्तीत जास्त कारण सिलेबस आपला मोठे, पण जेवढं तुम्ही स्मार्टपणे त्या गोष्टी फॉलो करा. रोजचा रोज अभ्यास तुम्ही 4 ते 5 काय जो काय वेळ देत असेल त्याच्यामध्ये किमान रोजचे पॉलिटिकल सायन्सचे किमान तुम्ही 50 प्रश्न हे सोडवलेच पाहिजेत. कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्नांची चर्चा करत नाही, जोपर्यंत प्रश्न तुमचे रोजचे होत नाही, म्हणजे फॅमिलियर होत नाही त्या प्रश्नांसोबत, तोपर्यंत तुम्हाला ते टॅकल करता येणार नाही. कारण बऱ्याच जणांचा असा प्रश्न राहतो की आम्ही MA चांगले मार्क्स पडले, कारण आपलं सरळ 12वी आर्ट्स सायन्स जे असेल किंवा BAचं पॉलिटिकल सायन्समध्ये MA पॉलिटिकल आपण आत्तापर्यंत सगळं म्हणजे रिटर्नमध्ये आपण पेपर सोडवले, म्हणजे लेखी परीक्षा आपण दिली. आत्तापर्यंत आपल्याला कुठेही म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह अशी आपण कुठली परीक्षा दिली आहे का? तर दिलेली नसते. त्याच्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला सवय नाही, तर ती सवय आपल्याला लावून घ्यायची. सेट परीक्षा पास होणं खरंच अजिबात अवघड नाही. तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये सहजरित्या पास होऊ शकता. फक्त तुम्ही त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तुम्ही सवय लावून घ्या. स्मार्ट अभ्यास करायची सवय लावून घ्या. म्हणजे स्मार्ट अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय? जेवढा जरी समजा तुम्ही 6 तास जर दिवसातले अभ्यास करत असाल कमीत कमी, तर 6 तासातले किमान तुम्ही 1 ते 1.5 तास, हा म्हणजे 1 तास तर किमान तुमचा हा क्वेश्चन सॉल्विंगसाठीच केला पाहिजे. MCQ तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. एका तासात तुमचे किती प्रश्न होतील ते तुम्ही बघितले पाहिजे. प्रश्न कसे टॅकल करायचे हा याचा पर्याय हेच का? म्हणजे जेवढे जास्तीत जास्त तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे प्रश्न सोडवाल त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही जास्त ते प्रश्न सोडवू शकणार. मग ते प्रश्न सोडल्यानंतर परत तुमचा थोडा अर्धा पाऊण तास हा तुमचा ॲनालिसिस गेला पाहिजे की ह्या प्रश्नाचं हे उत्तर का आहे, हे असंच का दिलं, मी हे कसं लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी कराल तेव्हा त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. फक्त लेखी परीक्षेसारखा अभ्यास करून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला जे काय दिलेलं आहे म्हणजे आता ह्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चननुसार जो काय अभ्यास आहे तो कारण रोजच्या रोज किमान 50 ते 100 क्वेश्चन हे सोडवलेच पाहिजेत आणि सोडवा. असे आहे की तुम्ही ते सोडवाल आणि मी जे काय सांगते तुमच्या लक्षात येत असेल. परीक्षेत जरी कमी दिवसाची असेल, दिसताना जरी खूप लवकर येत असं वाटलं तर तुमच्याकडे भरपूर वेळाने ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकता. फक्त रोजच्या रोज क्वेश्चन सोडा, स्वतःचं ॲनालिसिस करा आणि अभ्यास करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं आजचं सेशन संपत आहे. थँक्यू.